नमस्कार. चला आज आपण x अधिक a गुणिले x अधिक b या विस्तार सूत्राबद्दल बोलूया. हे सविस्तर समजून घेण्यापूर्वी आपण गुणाकाराचा वितरणाचा गुणधर्म, ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो, त्याची थोडी उजळणी करूया. जेव्हा तुमच्याकडे एखादी संख्या असते आणि तुम्ही ती कंसाला गुणत असता, तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की ती संख्या कंसातील प्रत्येक संख्येला स्वतंत्रपणे गुणते. म्हणून 5 गुणिले कंसात 7 अधिक 8 हे 5 गुणिले 7 अधिक 5 गुणिले 8 असं होतं. यालाच गुणाकाराचा वितरणाचा गुणधर्म असं म्हणतात. अगदी याचप्रमाणे समजा 5 ऐवजी आपल्याकडे 5 अधिक 6 आहे, जे तसं 11 असतं, पण आपण ते 5 अधिक 6 असंही लिहू शकतो. तर आपण या पूर्ण राशीला आधी 7ने आणि नंतर 8ने स्वतंत्रपणे गुणू आणि मग त्यांची बेरीज करू. तर यावरून आपल्याला मिळेल 5 अधिक 6 गुणिले 7 अधिक 5 अधिक 6 गुणिले 8. आता आपण x अधिक a गुणिले x अधिक b या नित्य समानतेचा विस्तार सूत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करूया. यासाठी आपण आधी x अधिक a गुणिले x अधिक b हे लिहून घेतलं आणि आता आपण आधी x ने x अधिक b ला गुणूया आणि त्यानंतर a ने x अधिक b ला गुणूया. म्हणजे हे x गुणिले x अधिक b अधिक a गुणिले x अधिक b असं होईल. म्हणजे आपण या एका बैजिक राशीचे दुसऱ्या बैजिक राशीवर वितरण करत आहोत आणि मग आपण याचे आणखी वितरण करतो, जसे की x गुणिले x अधिक x गुणिले b आणि नंतर a गुणिले x अधिक a गुणिले b. यावरून आपल्याला xचा वर्ग, कारण x गुणिले x म्हणजे xचा वर्ग, xb कारण x गुणिले b म्हणजे xb अधिक a गुणिले x म्हणजे ax आणि a गुणिले b म्हणजे ab असं मिळेल. आता पुढे आपण यातील सामायिक पदं एकत्र करू शकतो, कारण जर तुम्ही x सामायिक काढला तर तुमच्याकडे xb अधिक ax आहे, जे खरं तर xb आणि xa किंवा bx अधिक ax असंही म्हणता येईल. हे सर्व एकच आहे, नाही का? तर जर तुम्ही x हा सामायिक अवयव म्हणून घेतला तर तुम्हाला x गुणिले कंसात b अधिक a मिळेल आणि राहिलेली पदं तशीच राहतील. तर आपण पाहिल्याप्रमाणे x अधिक a गुणिले x अधिक b या विस्तार सूत्राचे उत्तर एक्सचा वर्ग अधिक कंसात बी अधिक ए गुणिले एक्स किंवा ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी असं येतं. यामध्ये एक्सचा वर्ग हे सामायिक पदाचा वर्ग आहे, त्यानंतर अधिक चिन्ह देऊन स्थिर पदांची बेरीज असते आणि त्याला सामायिक चलाचा गुणाकार केलेला असतो. तर इथे आपली स्थिर पदे कोणती आहेत? एक स्थिर पद ए आहे आणि दुसरं स्थिर पद बी आहे. तुम्ही त्यांचा गुणाकार करता म्हणजेच ए बी आणि मग आपण ए बी त्यात मिळवतो आणि हेच आपल्याला नित्य समानतेतून मिळतं. प्रत्येक वेळी एवढी मोठी पद्धत सोडवण्यापेक्षा तुम्ही हे सूत्र पाठ करून लक्षात ठेवलं तर अधिक सोपं जाईल. तर एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी आपल्याला एक्सचा वर्ग अधिक कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी हे उत्तर देते. चला तर यावर आधारित काही उदाहरणं सोडवूया. उदाहरण पहिलं, एक्स अधिक 3 गुणिले एक्स अधिक 4. आपली राशी एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी या स्वरूपात आहे. तर इथे एक्स म्हणजे काय? इथे एक्सच्या जागी एक्सच आहे. आता एची किंमत 3 आहे आणि बीची किंमत 4 आहे. तर यावरून आपल्याला काय सूत्र मिळतं? एक्सचा वर्ग अधिक कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी. तर चला हे सूत्र लागू करूया. तर आपल्याला मिळेल एक्सचा वर्ग अधिक कंसात 3 अधिक 4 गुणिले एक्स अधिक 3 गुणिले 4. आता याला आपण कसं सोडवू शकतो? एक्सचा वर्ग 3 अधिक 4 बरोबर 7 आणि त्याला आपण गुणतोय एक्सनी म्हणून 7x अधिक 3 गुणिले 4 म्हणजेच 12. त्यामुळे आता आपल्याला एक्सचा वर्ग अधिक 7x अधिक 12 असं उत्तर मिळालं. अशा प्रकारे तुम्ही उदाहरण सोडवू शकता आणि इथेच आपलं हे विस्तार सूत्र खऱ्या अर्थाने खूप उपयुक्त ठरतं. आता जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न पाहूया. आपण सोडवतोय 105 गुणिले 107 आणि आपलं सूत्र तर x अधिक a गुणिले x अधिक b असं आहे. आणि मग याचा आपल्या प्रश्नाशी काय संबंध आहे? बघा, जर आपण 105ला 100 अधिक 5 असं लिहिलं आणि 107ला 100 अधिक 7 असं लिहिलं तर आपल्याला अगदी त्याच स्वरूपात बैजिक राशी मिळते. तर इथे 100 हे आपलं x आहे आणि 5 म्हणजे a आहे आणि 7 म्हणजे b आहे. तर आपलं सूत्र आहे एक्सचा वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक ए बी. म्हणून आपण लिहू शकतो 100चा वर्ग अधिक कंसात 5 अधिक 7 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 7. इथे आपण 100चा वर्ग लिहू शकतो 10,000. 5 अधिक 7 म्हणजे येतात 12 गुणिले 100 अधिक 35 आणि आपण याला लिहू शकतो 10,000 अधिक 1200 अधिक 35. हे येतं 11,235. तर आपण या सूत्राचा वापर करून
105 गुणिले 107 अशा किचकट दिसणाऱ्या गुणाकाराला सुद्धा सोपं करून टाकलं आणि म्हणून हा या सूत्राचा एक महत्त्वपूर्ण उपयोग आहे. आता आपण विविध प्रकार बघू या सूत्राचे. जर का आपल्याकडे एक्स अधिक ए गुणिले एक्स वजा बी असेल, आता इथे आपण फक्त चिन्ह बदलतोय, त्यामुळे सूत्रात काय बदल होईल बरं? तर धन बीच्या जागी ऋण बी येईल. तर आपण याचा गुणाकार असा लिहू शकतो, एक्सचा वर्ग अधिक कंसात ए वजा बी गुणिले एक्स वजा ए बी. कारण हे जे ऋणचिन्ह आहे बीचं ते ए बरोबरच्या गुणाकारानंतर ऋण ए बी असं देईल. तर फक्त 2 ठिकाणी बदल झाला. या ऋणचिन्हामुळे ए अधिक बीच्या जागी ए वजा बी लिहावं लागलं आणि अधिक बीच्या जागी वजा ए बी असं लिहावं लागलं. तसंच जर का एक्स वजा ए गुणिले एक्स अधिक बी असं सूत्र असेल तर आपल्याला लिहिता येईल एक्सचा वर्ग वजा ए अधिक बी, म्हणजेच काय तर बी वजा ए. आता तुम्ही असं बघू शकता की जर का तुम्ही एक्स अधिक बीला आधी लिहिलं आणि एक्स वजा एला नंतर लिहिलं तर वरच्यासारखंच होईल. त्याच्यामुळे इथे बी वजा ए असं लिहिता येईल आणि मग गुणिले एक्स वजा ए बी. आता शेवटचा प्रकार म्हणजे एक्स वजा ए गुणिले एक्स वजा बी. यावरून आपल्याला एक्सचा वर्ग वजा कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी असं मिळतं. इथे अधिकच्या ऐवजी कंसाबाहेर वजा चिन्ह येतं, तर सूत्र बनतं एक्सचा वर्ग वजा कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी. ही सर्व सूत्र उदाहरणं सोडवताना तुम्हाला खूप उपयोगी पडतील. आणि आता तुमच्यासाठी एक बोनस प्रश्न. तुम्ही याची उलटी कृती करू शकता का? जर एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी याचं उत्तर एक्सचा वर्ग अधिक 12 एक्स अधिक 35 असेल तर तुम्ही ए आणि बीच्या किमती शोधू शकता का? नक्की प्रयत्न करा.